नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव। या शृंखलेमध्ये आज वृषभ रास आणि वृषभ लग्नाच्या जातकांसाठी गोचरीचा हा राहूचा काळ कसा व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती। दिनांक 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू हे दोनही ग्रह आपले राशी परिवर्तन करून आपल्या मागील राशीमध्ये प्रवेश करणार आहे। कारण यांची गती ही वक्र असते आणि हे ग्रह आपल्या पुढील राशीतून मागील राशीमध्ये आपला प्रवास करत असतात। राहू हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे। हा ग्रह मायावी ग्रह आहे आणि राहूचे वैशिष्ट्य म्हणजे राहू हा ग्रह कलियुगामध्ये सक्रिय असतो आणि म्हणूनच राहूचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी महत्त्वपूर्ण असे असते आणि राहू हा ग्रह एका राशीमध्ये 18 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्य असतो आणि त्यामुळे त्याचे होणारे परिणाम हे सुद्धा दूरगामी असतात आणि म्हणून हे राशीफल पाहताना आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोनही राशीनुसार हे राशीफल पाहायचे असते आणि अंतिमतः एकत्रितपणे आपला निर्णय घ्यायचा असतो। ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे। वृषभ राशीच्या जातकांचा विचार करता राहूचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी दशम भावातून होत आहे आणि राहूकडे 3 दृष्टी आहे, पंचम, सप्तम आणि नवम। आणि वृषभ रास आणि वृषभ लग्नाच्या जातकांसाठी या दशम भावातून गोचर करणाऱ्या राहूची दृष्टी धन भावावर, चतुर्थ भावावर आणि षष्ठ भावावर पडणार आहे। दशम भाव हा तुमच्या कर्माचा भाव आहे, करिअरचा भाव आहे, सामाजिक प्रतिष्ठा जगण्याचा मार्ग मिळवून देणारा, तुमची नवीन ओळख निर्माण करून देणारा हा भाव आहे। हा भाव तुमच्या उद्दिष्टांची पूर्ती करणारा भाव आहे। पदप्रतिष्ठा, मान सन्मान आणि त्याचबरोबर वडिलांचा सुद्धा हा भाव आहे। दशम भावामध्ये राहू हा चांगली फळे देत असतो। कार्यक्षेत्रात मजबूती निर्माण करण्यासाठी हा राहू तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे। परंतु हाच राहू तुम्हाला जसा उंचीवर नेतो तसेच हा तितक्याच गतीने खाली सुद्धा आणतो। कारण हा ग्रह मायावी आणि भ्रम निर्माण करणारा पापग्रह आहे, हे मात्र विसरून चालणार नाही। दशम भावातील राहू कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये, प्रशासनिक सेवेमध्ये, त्याचबरोबर डिजिटल फील्डमध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर जे जातक समीक्षा क्षेत्रात काम करतात किंवा जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांच्यासाठी हा गुरु अनुकूल असणार आहे। नोकरीमध्ये अचानक परिवर्तन घडवणारा असे हा राहूचा गोचर कालखंड असणार आहे। नोकरीमध्ये मनाप्रमाणे बदल सुद्धा हा राहू घडवून आणण्यास सक्षम आहे। पदोन्नती त्याचबरोबर नवीन नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा हा राहू तुम्हाला मदत करणार आहे। परंतु हे सर्व करत असताना सजग राहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। कायद्याचे पालन करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। व्यवसायासाठी सुद्धा हा राहू अनुकूल असाच आहे। नवे बदल करण्यासाठी हा राहू तुम्हाला मदतगार साबित होणार आहे। सामाजिक क्षेत्राशी कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा राहू तुम्हाला मदत करणार आहे। जसे की मीडिया क्षेत्र, इंटरनेट क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा राहू एक चमत्कारिकरित्या बदल घडवून आणणारा हा असू शकतो। धनभावावर त्याची 5वी दृष्टी असल्याने आणि हा भाव जसा धनाचा आहे त्याचबरोबर वाणीचा सुद्धा भाव असल्याने वाणीमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता हा राहू घेऊन येत आहे। परिवारात सुद्धा कलहाची स्थिती हा राहू निर्माण करत आहे, त्यामुळे त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे हे वृषभ रास आणि वृषभ लग्नाच्या जातकांचे कर्तव्य असणार आहे। धनागमनाचे नवीन स्रोत हा राहू तुमच्यासाठी निर्माण करणार आहे। परंतु कोणत्याही गैरवर्तनापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवल्यास तुम्हाला मानसिक त्रास न होता हा राहू तुम्हाला अनुकूलता प्रदान करण्यास सक्षम असणार आहे। योग्य तऱ्हेने केलेली गुंतवणूक ही तुम्हाला फलदायी असणार आहे। पारिवारिक सौख्यात कलहाची स्थिती असल्याने पारिवारिक सौख्यात कलह होणार नाही याची खबरदारी ही प्रामुख्याने घ्यावी लागणार आहे। दाम्पत्य जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य सुद्धा मिळताना दिसून येत आहे आणि पूर्वी जर काही दाम्पत्य जीवनात मतभेद असतील तर त्यात या कालखंडात सामंजस्याने वागणे हे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर संतती विषयक चिंता सुद्धा या कालखंडात निर्माण होऊ शकतात। विद्यार्थ्यांचे मन त्यांच्या अभ्यासात लागणार नाही आणि त्यांचे मन भरकटण्याची शक्यता ही जास्त आहे आणि म्हणूनच
विद्यार्थी वर्गाने सुद्धा आपले मन एकाग्र करणे, त्यासाठी मेडिटेशन वगैरे साधनांचा आधार घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। आणि स्वास्थ्यविषयक विचार करता वृषभ रास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी स्वास्थ्य एकंदरीत ठीकठाक असू शकते, परंतु अनिद्रा, डोकेदुखी, मानसिक अशांती अशासारख्या व्यथा त्यांना सतावू शकतात। त्यासाठी तुमची दमणूक होणार नाही अशा रीतीने तुम्ही तुमच्या कामाचे व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन करणे हे गरजेचे असणार आहे। राजकारणात असलेल्या लोकांसाठी हा राहू उत्तम फलदायी आहे। सर्वच वृषभ राशीच्या जातकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आणि त्याचबरोबर संयमित वर्तन करणे हे गरजेचे असणार आहे। ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हा कारक आहे त्यांना राहूचे हे गोचरीचे भ्रमण शुभ फळे देण्यास सिद्ध आहे, परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू अकारक आहे किंवा अशुभ स्थितीत आहे अशा जातकांनी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या मुळाला पाणी घालणे किंवा सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या मुळाशी लावणे हे सुद्धा त्यांच्यासाठी राहूचे अशुभत्व कमी करण्यास फायदेशीर ठरणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी राहूच्या बीज मंत्रांचा जप या कालखंडात नक्की करावा, त्यायोगे राहूचे अशुभत्व कमी होण्यास मदत मिळणार आहे। राहूचा बीज मंत्र हा ओम राम राहवे नमः असा आहे। या मंत्राचा दररोज केलेला 108 वेळा जप तुम्हाला राहूच्या अशुभत्वापासून मुक्ती मिळवून देणारा ठरणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजूंना मदत केल्यास राहूचे अशुभत्व कमी होऊ शकते। त्याचबरोबर श्री शंकराची नित्य आराधना ही सुद्धा राहूच्या अशुभत्वापासून तुम्हाला दूर ठेवू शकते आणि राहूचे शुभ फळे मिळण्यास तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे। अशा रीतीने आज आपण वृषभ रास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण पाहिले। कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल असलेला हा राहू तुमच्या पारिवारिक सौख्यात मात्र अडचणी निर्माण करू शकतो हे तुम्ही विसरू नये। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे। आज आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये मिथुन राशीच्या जातकांची चर्चा घेऊन। तोपर्यंत नमस्कार।